नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे व्हेजिटेबल पिझ्झा. चला तर मग सुरू करूया. त्यासाठी काय करायचं, 2 वाट्या मैदा घ्यायचा, चवीनुसार मीठ टाकायचं, 1 चमचा साखर टाकायची, 1 छोटा चमचा बेकिंग सोडा टाकायचा, 1 वाटी दही टाकायचं आणि छान मिक्स करून हाताच्याने नंतर डोला 20 मिनिटासाठी झाकण ठेवून रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं. तुम्ही कधी असा पिझ्झा करून बघा, होममेड पिझ्झा आहे आपला. हे बघा 20 मिनिटानंतर आपला डो किती छान फुललेला आहे, तुम्ही बघू शकता. परत थोडासा मैदा घेऊन छान चोळून घ्यायचा आणि हाताने प्रेस करून पसरून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मी दाखवते त्याप्रमाणे करायचं आहे. छान प्रकारे पसरून झालं की बटर पेपर घ्यायचा, ज्या स्टँडवर आपण पिझ्झा बनवणार आहे त्या स्टँडवर. नंतर पिझ्झा बेसला आपल्याला छोटे छोटे होल्स करायचे आहे, वरून पिझ्झा सॉस लावायचा आहे आणि ते पण छान पसरून घ्यायचं आहे. पिझ्झा सॉस पसरून झाला की त्याच्यावर चीज किसून टाकायचं. तुमच्याकडे जर मोझरेला चीज असेल तर पिझ्झा आणखीच छान होतो, माझ्याकडे नव्हतं. नंतर कांदा टाकायचा, टमॅटो टाकायचे, शिमला मिरची टाकायची, ऑर्गेनो टाकायची, परत चीज टाकायचं. चीज किसून झालं की त्याच्यावर चिली फ्लेक्स टाकायचे आणि मायक्रोवेव्हमध्ये 210 डिग्रीवर 20 मिनिटासाठी होऊ द्यायचं आहे आपल्याला. या पिझ्झाला मायक्रोवेव्ह आधी प्रीहीट करायची काही गरज नाही आहे. तुम्ही असा पिझ्झा तुमच्या मुलांना घरी करून देऊ शकता, खूप छान होतो, अगदी कमी वेळात तयार होतो. हे बघा आपले 20 मिनिटानंतर पिझ्झा किती छान झालेला आहे. तुम्ही एक वेळ घरी नक्की करून बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करा ही रेसिपी कशी झाली म्हणून.